आम्ही सारे खवय्ये. आणि आता आपण सोडे भरलेली वांगी बघतोय. हो ना, वांग्याना पण नाही सोडलं. हे लागतातच ना सोडे तुम्हाला? हो लागतात सगळ्यामध्ये. सगळ्यामध्ये, उपम्यामध्ये, पोह्यामध्ये. आय कॅन अंडरस्टँड. बरं ठीक आहे. आता मला सांगा काय काय साहित्य लागणार याच्यासाठी? ह्याच्यासाठी आपल्याला वांगी, नंतर तळलं वाटण आहे, कांदा आणि खोबरं, नंतर सोडे, हळद, सिकेपी मसाला, आलं लसूण कोथिंबीर पेस्ट, दाण्याचा कूट, चिंचेचा कोळ आणि गरम मसाला. साहित्य झालं आपलं लिहून. आणि आता सगळ्यात इंटरेस्टिंग या रेसिपी मधलं म्हणजे हे सोडे, सुके सोडे. सुके सोडे. सोडे म्हणजे हे एक्झॅक्टली कोलंबी असतात, बांगडे असतात का काय असतं? ही कोलंबी असते. कोलंबी असते. आणि बांगडे पण असतात ना सुके, त्याला काय म्हणतात? ते खारं वगैरे करतात. म्हणजे त्याचं जर कुठल्याही माशाचं करतात त्याला खारं म्हणतात. म्हणजे भरपूर मीठ लावलेलं असतं त्याला. आणि मग ते तुम्ही कालवण पण करू शकता किंवा फ्राय पण करू शकता जेव्हा ताजे मासे मिळत नाहीत. हा ना, म्हणजे पावसाळ्यात जनरली जेव्हा होड्या बंद असतात त्यावेळेला तेव्हा पाहिजेच ना, करणार काय. तर हे असे खारवलेले सुकवलेले मेन कोलंबी आहे ती. तुम्ही कुठल्याही या समुद्रकिनारी गेलात तर तुम्हाला अशी ती वाळवणं घातलेली दिसतील माशांची. तर तशी ही आहे, ती स्वच्छ करून घ्यायला लागतात ना? हा, धुवून घेतली. ही फक्त धुवून घेतलेली आहे. हा ठीक आहे. आता हे सगळं लावायचं त्याला. हा, इथे आपण सोडे घेऊया. आणि आता ह्यामध्ये आपण चिंचेचा कोळ घालू. कारण सोड्याला एक वास असतो, दर्प. हा, उग्र दर्प. हा, खूप वास असतो, त्याच्यासाठी हा चिंचेचा कोळ. ओके. आणि ह्या मसाल्यांनी पण तो होईलच ना तुमचा सिकेपी मसाला. आणि सिकेपी मसाला तो सासूबाईंना सांगितलं मी बांधून द्यायला. हो हो. हळद. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे हे सगळे साहित्यातले जिन्नस मी वापरले की त्याचा जो दर्प आहे तो डेफिनेटली कमी होतो. आता आलं लसूण पेस्ट, थोडीशी कोथिंबीर पण येते. हा, आणि गरम मसाला. हा गरम मसाला. हे आता तुम्ही तेलावरती तळणार का? हा, तेलावरती टाकणार. तेलावरती टाकणार. आणि मग त्याची पेस्ट पण करणार. हो ठीक आहे. मग तेलावरती आपण ते तळून घेऊ. आपण जो मसाला लावला सगळा तर ते झालेलं आहे लावून व्यवस्थित. आता ते तेलावरती करतो. हा, तेलावरती आपण हे मॅरिनेट केलेले सोडे टाकूया. अख्ख्या गल्ली त्याचा वास येणार ना. आणि मीठ. पटकन झाकायला पाहिजे ते. जे खाणारी मंडळी आहेत त्यांच्या सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटलं. वाडी असल्यामुळे खोकल्याचा आवाज ऐकताय तुम्ही. आता ह्याला आपण वाफ घ्यायची. 1-2 मिनिटं. हा, 1-2 मिनिटं फक्त. 2 मिनिट. आपण जे स्टर केले होते सोडे तर ते मिक्सर मधनं तुम्हाला मी म्हटलं तसं पेस्ट करून घेतलेले आहेत. आणि मग ते वांग्यात व्यवस्थित भरलं जाईल. हा, आणि आता काय काय हे मिश्रण सगळं एकत्र करायचं. हा, एकत्र करायचं. कांद्या खोबऱ्याची पेस्ट आपली नेहमीची आहे. हा. आणि खोबरं सुकं आहे का? ओलं सुकं खोबरं. अच्छा, म्हणजे कांदा आणि सुकं खोबरं तेलावर भाजून त्याची ही पेस्ट केलेली आहे. आणि काय हवंय आधी? आता आधी हे तळलं वाटण. तर क्रश केलेला सोडा. या सोड्याचे पण कानवले करा आता. हा, होतील ना. ओके. आणि गरम मसाला. सिकेपी मसाला. दाण्याचं कूट. हळद आधी थोडी टाकायची. आणि दाण्याचा कूट. थोडंसं वेगळेपणा आहे आपल्या नेहमीच्या भरल्या. एकतर कांद्या खोबऱ्याची तुम्ही तळून पेस्ट पण करून घेतली आणि मुख्य सोडे. आणि मीठ अगदी चवीपुरतं, कारण सोड्याला पण आपण म्हणजे व्यवस्थित मीठ टाकलेलं आहे.
मिक्स करू. आता हे मिक्स करूया. मिक्स करून आपण वांगी जसं एरवी आपण आता भरल्या वांग्यात भरतोच ना, तसंच नेहमी सतत ते उभे काप करून घेतलेले आहेत वांग्याला, जेणेकरून ते मसाला आतमध्ये राहील. तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा वांग कापू शकता, एकाच दिशेने 4 काप देऊन, किंवा 2 काप इकडनं आणि 2 काप उलट्या बाजूने, म्हणजे देठ काढून अर्थात खालच्या बाजूने असे दिले तरी चालतील. वांगी अशा पद्धतीने सगळी भरून घेऊया. वांग्यामध्ये आपला मसाला भरून झालेला आहे आणि आता तेल तापत टाकलेलं आहे. तर आता शिजवायची आहेत ती. हो, शिजवायची. हा आपण उरलेला मसाला आहे तो हा, उरलेला जो आपण याच्यासाठी भरण्यासाठी जो आपण मिक्स केला होता सोडे घालून, तो मसाला आहे. तो मसाला आपण आता तेलावर टाकणार आहोत. ओके. नंतर थोडं तिखट टाकायचं. आणि गरम मसाला आणि मीठ. आणि हे लगेच वांगी त्याच्यात घालायची. हा, हे जरा मसाला मिक्स झाला याच्यात की लगेचच त्याच्यात आपण वांगी घालायची. आता आपण याच्यात वांगी टाकूया. पाणी हवं याच्यात. हा, आता याच्यात पाणी घालायचं, थोडं ग्रेव्ही पुरतं पाणी घालायचं. रेडी ना. हा, रेडी. आणि भाकरी बरोबर तांदळाच्या गरमागरम. साधारणतः एक आपल्या आता आपली जसं नेहमीचा भरल्या वांग्याने वेळ लागतो हा, तेवढा तेवढंच. एक 7-8 मिनिटं, बस. 10 मिनिटं फार तर. हा, ना मंद आचेवरती ते चांगलं शिजवून घेतो आम्ही. तर तुम्हाला साहित्य कृती पाहिजेच असेल घेऊन घ्या. सोडे भरलेली वांगी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: वांगी, कांदा खोबऱ्याचं वाटण, सुके सोडे, हळद, सिकेपी मसाला, आलं लसूण कोथिंबीर पेस्ट, दाण्याचा कूट, चिंचेचा कोळ, गरम मसाला आणि मीठ. कृती: एका बाउलमध्ये सुके सोडे घेऊन त्यामध्ये चिंचेचा कोळ, सिकेपी मसाला, हळद, आलं लसूण कोथिंबीर पेस्ट आणि गरम मसाला घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रण पॅन मध्ये तेलावर परतून घ्यावं. चवीनुसार मीठ घालून एक वाफ काढावी आणि हे मिश्रण मिक्सर मधून काढावं. एका बाउल मध्ये कांदा आणि सुका खोबऱ्याची पेस्ट, वाटलेल्या सुक्या सोड्याचं मिश्रण, गरम मसाला, सिकेपी मसाला, हळद, दाण्याचं कूट आणि मीठ हे मिश्रण एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रण मधून चीर दिलेल्या वांग्यांमध्ये स्टफ करावं. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये उरलेला कांदा खोबरा व सोड्याचा मसाला परतून घ्यावा. त्यामध्ये सिकेपी मसाला, गरम मसाला, मीठ, भरली वांगी आणि पाणी घालून वाफवून डिश सर्व्ह करावी. आम्ही